नमस्कार मंडळी भारताचं आणि पाकिस्तानचं सध्या युद्ध चालू आहे आणि मोठ्या पातळीवरती ते पाहायला मिळत आहे। भारत देश पाकिस्तानवरती हल्ला करत आहे आणि पाकिस्तान सुद्धा भारतावरती हल्ला करत आहे। परंतु ज्या पद्धतीने भारत देश जे काही आतंकवादी असतील त्यांना मारण्याचं काम या युद्धाच्या माध्यमातून करत आहे, परंतु पाकिस्तानचं तसं नाही। पाकिस्तान जे आहे ते भारतावरती हल्ला करत आहे, जे काही भारत देशातील नागरिक असतील त्यांच्यावर हल्ला करत आहेत। कारण तर भारत देशात कोणत्याही प्रकारचा आतंकवादी नाही किंवा एखादा दहशतवादी नाही, परंतु ज्या पद्धतीने पाकिस्तान पोकळ धमक्या देत आहे आणि नेहमीच सांगते आम्ही मिसाईलचा हल्ला करणार आहे किंवा परमाणु बॉम्ब हे भारत देशावरती टाकणार आहे। आता मला सांगा, परमाणु बॉम्ब जर भारत देशावरती टाकायचा असेल तर मग हे काही खिशात घेऊन जाणारी गोष्ट नाही किंवा एखाद्या जागेवर आपल्याला ते माचीस उगाळली आणि त्या ठिकाणी ते बॉम्ब फोडला असं तर होणार नाही। हे काही अलर्ट असेल ते भारत देशाला माहीत पडणार आहे। एखादी मिसाईल लॉन्च जरी झालं तरी सुद्धा भारत देशाला हे माहीत पडणार आहे। मग जर भारत देशावरती मिसाईल पाकिस्तानने जर टाकली किंवा परमाणु बॉम्बचा हल्ला जर केला तर या देशाचं काय होणार, किंवा भारत देशाने जर पाकिस्तानवर हल्ला केला किंवा परमाणु बॉम्बचा हल्ला केला तर मग पाकिस्तानचं काय होणार, या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे, आपली सभा या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल, काळं किंवा पांढरं, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, यापूर्वी सुद्धा पाकिस्तानने भारतावरती खूप काही हल्ले केलेले आहे। यापूर्वी सुद्धा पाकिस्तानने भारतावरती खूप काही हल्ले केलेले आहे। 26/11चा हल्ला झालेला आहे, त्यानंतर आता पुलवामाचा हल्ला झाला होता, त्यानंतर आता सिंदूर, जे काही भारत देशाने जे काही त्या ठिकाणचे आतंकवादी असतील ते मारण्याचं काम या सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। ऑपरेशन निवडलं होतं ते आता सक्सेस झालेले आहे आणि कित्येक तरी भारताने पाकिस्तानचे त्या ठिकाणचे दहशतवादी मारण्यात आलेले। परंतु भारत देशावरती प्रत्येक वेळेस हल्ला केला जात आहे। यापूर्वी सुद्धा लहान मोठे युद्ध असतील हे होत आहेत, सीमेवरती असेल आणि जे काही पाकिस्तानचा आणि भारताचा भाग आहे त्या भागावरती आणि पाकिस्तानच्या भागावरती मोठ्या प्रमाणात शस्त्राचं उल्लंघन होते। त्यानंतर लष्कर असेल, सीआरपीएफ असेल, जे काही सेना असेल ती भारत देशाचं संरक्षण करते। जर भारत देशाची सेना जर बाजूला झाली तर मग कोणताही देश भारत देशावरती आक्रमण करू शकतो, परंतु तसं होत नाही। रात्री किंवा बेरात्री सुद्धा किंवा 24 तास सुद्धा भारत देशाचे सैनिक त्या ठिकाणी हजर असतात, उपस्थित असतात आणि त्यांची ड्युटी ते बजावत असतात। आज कित्येक तरी सैनिक आपले भारत देशातील मेलेले आहेत, परंतु या पाक देशाला समजत नाही। जे काही इंचभर देश असेल त्याची हाव मोठी आहे, त्याला वाटते की आपण भारत देशावर आक्रमण करू किंवा भारत देशावर आक्रमण केल्यानंतर आपल्याला भारत देशाचा जो काही भाग असेल तो आपल्या कब्जेत येईल किंवा त्याच्या स्वाधीन होईल, असं होणार नाही। कारण तर भारत देशाकडे खूप काही शस्त्र आहेत, खूप काही मिसाईल आहेत आणि जे पैसा असेल, धनसंपत्ती असेल ती मोठ्या प्रमाणात भारत देशाकडे आहे। परंतु पाकिस्तानकडे तसं नाही। पाकिस्तानकडे ज्या काही गोष्टी असतील त्या आटोक्यात आहेत, त्यांच्याकडे खाण्यापिण्याची सुद्धा सोय नाही। ज्या पद्धतीने गोळा बारूद असेल ते सुद्धा पाकिस्तानचा संपलेला आहे आणि खाण्याचं जे काही साधन असेल ते सुद्धा संपलेलं आहे, परंतु पाकिस्तान हे ऐकायला तयार नाही। आता पाकिस्तान हे भारत देशाला नेहमीच पोकळ अशा धमक्या देते। पाकिस्तान म्हणते मिसाईलचा हल्ला करणार आहे, जे काही परमाणु बॉम्ब असेल ते भारत देशावरती टाकणार आहे। आता जर ही मिसाईल ऍक्टिव्ह जरी केली पाकिस्तानने तर भारत देशाला जे काही अलर्ट असेल त्या अलर्टच्या माध्यमातून, जे काही आपल्या इंटरनेटची सुविधा असेल त्याच्या माध्यमातून समजते। एखादी मिसाईल कोणत्याही देशाने जर ऍक्टिव्ह केली तर लगेच भारत देशाला किंवा इतर देशाला त्याचा अलर्ट जात असतो आणि जे काही भारत देश असेल, इतर देश असतील, त्याची एक समिती स्थापन केलेली असते। त्या समितीच्या माध्यमातून कोणत्याही देशावरती हल्ला जर करायचा असेल तर ती समिती जोपर्यंत मान्य करत नाही किंवा जोपर्यंत हल्ल्याची परमिशन देत नाही तोपर्यंत कोणताही देश अशा पद्धतीचा हल्ला करू शकत नाही। परंतु पाकिस्तानने जर भारत देशावर जर हल्ला केला किंवा तशा पद्धतीची जर मिसाईल टाकली तर या भारत देशात काय, कोणत्याही देशात कोणतेही जे काही लोक असतील, जी काही जनता असेल ती वाचणार नाही। कोणी हवे वाचून मरणार नाही, कोणाला ऑक्सिजन मिळणार नाही आणि काही प्रमाणात जो बाहेरचा देश असेल, बाहेरचा भाग असेल, त्या भागात काही दिवसांनी अशा पद्धतीचा व्हायरल निर्माण होईल, एखाद्या पद्धतीच्या बिमाऱ्या उत्पन्न होतील आणि त्याच्यातून जे काही लोक असतील ते अपंगत्व असेल,
त्याचा जीव असेल ते पूर्णपणे गुदमरून जाणार आहे, पूर्णपणे लोक मरून जाणार आहे. परंतु अशा पद्धतीचे कृत्य पाकिस्तानच्या माध्यमातून नेहमीच केले जातात. अशा पद्धतीचे हल्ले, भ्याड हल्ले पाकिस्तानच्या माध्यमातून नेहमीच केले जातात. परंतु भारत देश हारणारा नाही, भारत देश मागे सरणारा नाही. अशा पद्धतीने पाकिस्तानला सुद्धा समजलं पाहिजे आपल्याकडे खाण्याची सुद्धा सोय नाही किंवा आपल्याकडे पैसा सुद्धा नाही, आणि भारत देशासारखा जर देश असेल त्याला आपण टक्कर देणं महत्वाचं ठरत नाही. आपण माघार घेतलेले कधीही चांगले असणार आहे. पाकिस्तानला सुद्धा हे समजलं पाहिजे आणि त्या ठिकाणची जनता असेल त्याला सुद्धा समजलं पाहिजे. जय शिवराय.